Anand Chavan also accept my request. He told afterwards I come and okay. रेगुलर क्लब के लिए नहीं sorry. नहीं मेरा नहीं बोल रहा मैं रेगुलर क्लब के लिए है। हाँ दे दो ना उनको। कर्नाटका स्टेट फुटबॉल असोसिएशन 2023-2024 याचे दोघांचेही एजीएम घ्या म्हणून सांगितलं होतं. तर ते आज आम्हाला मीटिंगमध्ये गेल्यावर सांगतात की आम्ही आता तुम्हाला सांगतो की ती पण मीटिंग घेणार. ते असं होत नाही, कारण त्याचीही नोटीस आम्हाला 21 दिवस अगोदर मिळायला पाहिजे. का म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट झालेले 23-24 मध्ये ज्युनियर नॅशनल पोरींचं जेव्हा आमच्या बेळगावमध्ये टुर्नामेंट घडलं त्याच्यामध्ये पैसे जोरे हेरफेर झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी बँगलोरमध्ये म्हटले की तुम्ही एजीएम घ्यायला पाहिजे म्हणून त्यांना सस्पेंड पण केलेलं होतं आणि अकाउंट्स पण फ्रीज होते. बेळगाव जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक आणि क्लब्स एकत्र येत आहेत आणि बेलगाम डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन मधील गैरकारभार आणि भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवत आहेत. बेळगावातील गणाधीश हॉलमध्ये फुटबॉल असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र बैठकीदरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. काही सदस्यांना पात्र नाहीत असं कारण देत गेटवरच थांबवण्यात आले. या सदस्यांना सभागृहात प्रवेशही देखील देण्यात आला नाही आणि यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाहेर उभे राहिलेले सदस्य संताप झाले. त्यांनी या कृतीला अलोकशाही वागणूक म्हटले आहे. काही सदस्यांचा आरोप आहे की असोसिएशनमध्ये पारदर्शकता नाही. काही जण सत्ता कायम ठेवण्यासाठी सदस्यांना जाणीवपूर्वक बाहेर ठेवत आहेत. फुटबॉल समुदायाचा आरोप आहे की BDFA मध्ये गेल्या 14 वर्षापासून तेच पदाधिकारी बसले आहेत. KSFAच्या संविधानानुसार अध्यक्षपदाचा कार्यकाळ 12 वर्षापर्यंतच असू शकतो, पण हा नियम ढवळून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप क्लब्सतर्फे करण्यात आला आहे. याचबरोबर BDFAच्या निधीचा गैरवापर, 9,25,000 रुपयांची अनधिकृत रक्कम काढणे, 2 वर्षांपासून वार्षिक सभा न घेणे, 2023-24 लोकमान्य ट्रॉफीच्या विजेत्यांना 1,50,000 रुपयांचे बक्षीस न देणे असे अनेक वित्तीय अनियमिततेचे मुद्दे क्लब्सने मांडले आहेत. सेकंड, आम्हाला ऑडिटेड रिपोर्ट त्यांनी 21 दिवस अगोदर द्यायला पाहिजे होते. ते पण त्यांनी आम्हाला 23 ऑक्टोबरला व्हॉट्सअप थ्रू पाठवलं, विच इज रॉंग. थर्ड, कर्नाटका स्टेट फुटबॉल असोसिएशननं 2023-2024 आणि 2025 आणि 2024-25 याचे दोघांचेही एजीएम घ्या म्हणून सांगितलं होतं. तर ते आज आम्हाला मीटिंगमध्ये गेल्यावर सांगतात की आम्ही आता तुम्हाला सांगतो की ती पण मीटिंग घेणार. ते असं होत नाही, कारण त्याचीही नोटीस आम्हाला 21 दिवस अगोदर मिळायला पाहिजे होती. तर मी कॉस्मॅक स्पोर्ट्स क्लबचा प्रेसिडेंट प्रणय शेट्टी, चौगुले स्पोर्ट्स क्लब आणि आपल्या फास्ट फॉरवर्डचे प्रेसिडेंट, आम्ही त्यांना हे ऑब्जेक्शन घेतलं याबद्दल आणि आम्ही म्हटलं ही मीटिंग इलिगल आहे म्हणून आम्ही वॉकआउट केलं. मी प्रणय शेट्टी, चौगुले क्लबचा सेक्रेटरी. तर आज विषय होता इथं आपलं गणाधीश लॉनमध्ये बेळगावमध्ये की BDFAचं एजीएम होणार होता आणि तो एजीएम त्यांनी जो रूल्स अँड रेग्युलेशन्स जो होते एजीएमला जो फॉलो करतात ते म्हटलं तर व्हायलेट केलेले आहेत आणि ते इनव्हॅलिड आहेत. जो त्यांनी म्हणतात की व्हॉट्सअपमध्ये त्यांनी ग्रुपमध्ये हे लेटर पॅडवर पाठवले म्हणतात, खरं लेटर पॅडवर आलेलं नाही आहे. त्यांनी एक ब्लँक एक लेटरवर त्याच्यावर डेट नाही आहे आणि साईन पण नाही आहे. आणि अकॉर्डिंग टू KSFA जेव्हा मीटिंग घेतले बँगलोरमध्ये, जेव्हा त्यांनी सरळ म्हटले त्यांना लेटर पण दिलेत की तुम्ही 23-24 आणि 24-25 दोन्हीचं पण एजीएम घ्यायला पाहिजे. यू हॅव टू टेक बोथ द एजीएम्स. का म्हणतात प्रॉब्लेम क्रिएट झालेले 23-24 मध्ये ज्युनियर नॅशनल पोरींचं जेव्हा आमच्या बेळगावमध्ये टुर्नामेंट घडलं त्याच्यामध्ये पैसे जोरे हेरफेर झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी बँगलोरमध्ये म्हटले की तुम्ही एजीएम घ्यायला पाहिजे म्हणून त्यांना सस्पेंड पण केलेलं होतं आणि अकाउंट्स पण फ्रीज होते. अकाउंट फ्रीज असताना त्यांनी 5,28,000 रुपीज 82,000 रुपीज बँगलोरला KSFAला ट्रान्सफर केलेत विदाउट कोणाचं पण नॉलेज नाही, कोणाचं पण परमिशन नाही. बिकॉज वी आर
21 क्लब्स, आम्ही जो बेळगावचे 23 क्लब्स आहेत जो त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू बँगलोर KSFA हे 21चा रिपोर्ट आहे. 21च्या रिपोर्टप्रमाणे आम्ही 20 क्लब्स रेग्युलर आहे अकॉर्डिंग टू बँगलोर. खरं ह्यांनी काय म्हणतात ते आम्हाला माहीत नाही, कसं प्रिंट झालं आहे ते आम्हाला माहीत नाही, असं उडवाउडवीची गोष्ट करायला आहे. अँड दिस इज बँगलोर्स ॲन्युअल रिपोर्ट ऑफ 2021चा ॲन्युअल रिपोर्ट आहे. खरं ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बेलगामला देर आर 20 क्लब्स विच आर रेग्युलर अकॉर्डिंग टू बँगलोर. मग बँगलोरच्या रेकॉर्ड्समध्ये आहे तर बेळगावच्या रेकॉर्डमध्ये का नाही? का म्हटलं तर इथं यांच्या तानाशाही चालू आहे. ह्यांना जो प्रेम करतात, जो ह्यांच्यावर आहे त्यांना एवढं त्यांनी मीटिंगमध्ये अलाउड केलेत. जो ह्यांच्या अपोज आहेत, हे जो लेको आहेत फुटबॉलसाठी फाईट करायला आहेत, जो फुटबॉलसाठी जीव देण्यावर रेडी आहेत, खरं ह्यांनी आता दुसऱ्याप्रमाणे जीव घ्यायला रेडी आहेत. का म्हटलं इथं बघा, दिस इज 20 क्लब्स रेग्युलर आहेत बँगलोरच्या रिपोर्टप्रमाणे आणि खाली 3 क्लब आहेत. ते 3 क्लब असोसिएट आहे. खरं ह्यांनी काय म्हणतात फक्त 10 क्लब रेग्युलर आहेत. खरं कुठल्या रेकॉर्ड्सवर, कुठल्या मीटमध्ये पास केले त्यांनी, कुठल्या मीटिंगमध्ये पास केलेत, ह्यांनी का मीटिंगमध्ये अलाउड करलेत? का म्हटलं तर त्यांनी चुकीमध्ये आहेत. दे आर इन रॉंग स्टेटस. आणि जो त्यांनी जो म्हणतात की बायलॉजमध्ये हे आहे ते आहे, तर वी हॅव अ बायलॉज कॉपी. बायलॉजमध्ये ऑल असोसिएट क्लब्स अँड रेग्युलर क्लब्स कॅन अटेंड द मीटिंग. त्यांनी असोसिएट असलं तर पण त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे ते हॅव टू गिव्ह परमिशन टू अटेंड. आणि त्यांना नोटीस गेली होती आणि नोटीस सगळ्यांना गेली होतं, सगळ्यांना नोटीस पोहोचलंय. खरं त्यांनी 23-24चं ऑडिट रिपोर्ट दिले नाहीत आणि त्यांनी द्यायला रेडी नाहीत. 23-24मध्ये जो ऑडिट रिपोर्टमध्ये खूप सारे नाव आहेत जो त्यांनी पैसे ट्रान्सफर केलेत. आता म्हणतात हॉटेलचं खर्च, डाएटचा खर्च, रेफरीचा खर्च, ट्रॉफीचे खर्च, व्हेन्यूचे खर्च. खरं इथं थोडेफार नावं आहेत जो कोचीज आहेत, जो म्हटलं तर 10,000साठी कामाला आहे ग्राउंडवर, त्यांच्या अकाउंटवर ट्रान्झॅक्शन झाले. तर वी वॉन्ट टू नो वाय. आणि थोडं एक स्टेटचं हे आहे, म्हटलं तर एक आय थिंक एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टला मोर दॅन 80,000 ट्रान्सफर झालेत. तर ते का? ते आमचे बेळगावचे पैसे आहेत. ते बेळगावचे पैसे तुम्ही बँगलोरला का द्याला? 4 जून 2025ला KSFAने BDFAला निलंबित करून चौकशी आणि 5 जुलैपर्यंत नवीन निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु हा निर्णय नंतर अचानक मागे घेण्यात आला आणि नेमकं का मागे घेण्यात आला याचा उत्तर आज ताग्यात स्पष्ट दिले गेलेलं नाही. आणि त्यातच AGMचेही आयोजन करण्यात आले. पण यातही घोटाळा दिसून येत आहे. त्याकरिता इतर क्लबच्या सदस्यांनी याचा विरोध करत आपले मते मांडले आहेत. सो दिस इज KSFA रिपोर्ट. हे KSFAचं हे लेटर आहे जो बेळगावला दिलेलं होतं KSFAला अडॉप्ट कमिटी केव्हा झाला. तर इथं क्लिअरली मेन्शन्ड आहे काय म्हणून की BDFAमधनं कॅश विड्रॉ झालेला होता बाय BDFA. किती आहे अमाऊंट? 9.25 हे विड्रॉ झालेला होता पैसे. त्याच्यामधनं ह्यांनी 5,82,000 रुपीज रिटर्न केले. दॅट मीन्स काय तर जोक झालेला आहे, काय तर प्रॉब्लेम झालेला आहे. असंच तर त्यांनी पैसे वापस घेतले नाहीत, असं जर त्यांनी हे म्हटलं तर, आणि 9 लाख ह्यांचा ब्लेम नाही केले म्हटलं तर काय तर झालेलं होतं म्हणून त्यांना ब्लेम केले, सस्पेंड केले. आणि इलेक्शन व्हायला पाहिजे म्हणून त्यांना त्यांनी म्हटलं तर सस्पेंड करून सांगितलेलं होतं. तर पण आजपर्यंत इलेक्शन झालेलं नाही आहे आणि आम्हाला KSFA पण धोक्यात ठेवलं आहे. दे हॅव रिओक्ड द BDFA अकाउंट अँड रिओक केलेलं आहे BDFAला. तर वापस त्यांनाच प्रेसिडेंट, त्यांना सेक्रेटरी केलेलं आहे. तर एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आमच्या बेळगावचं जो पोरस फेस करायला आहेत. आम्ही आज एवढे म्हटलं तर सगळे कामधंदे सोडून आम्ही फुटबॉलसाठी आलो आहे. खरं त्यांना कोणाची पण म्हटलं तर कोणाचं पण केअर नाही आहे. दे आर ओनली थिंकिंग अबाउट देमसेल्फ अँड दे डोंट वॉन्ट टू लिव्ह द चेअर. दॅट इज द रिझन वी रिक्वेस्ट एव्हरीवन टू प्लीज फाइंड आउट व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग अँड प्लीज कंडक्ट अ री-इलेक्शन. प्लीज बँगलोरला तुम्ही हे मेसेज द्यायला पाहिजे तुमच्या मध्यातून की हे री-इलेक्शन व्हायला पाहिजे. आम्ही DC ला पण हेच निवेदन दिलेलं आहे. थँक्यू. यामुळे पारदर्शकता आणि न्यायावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फुटबॉल समुदायाचे प्रमुख मागण्या जे आहेत ते असे आहेत. KSFAचा जून 2025चा BDFA निलंबन आदेश त्वरित पुन्हा लागू करावा. AIFF देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करावी. निष्पक्ष आणि स्वच्छ निवडणूक घ्यावेत आणि सर्व थकीत बक्षिसे तसेच ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करावा. पब्लिक करून ह्याला न्याय मिळावा. ज्या अर्थी बेळगाव जिल्हा संघटनेच्या माध्यमातून इथल्या तरुण वर्गांना इथे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो या BDFAच्या माध्यमातून. आणि फुटबॉलला एक चांगले दिवस आहेत. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारसुद्धा याला चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन द्यायचं हे करतंय. त्यामुळे तुम्ही थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन आम्हाला मदत करावी एवढी आव्हान. क्लब प्रतिनिधींचे म्हणणे आहे, हे कोणाविरोधात नाही, हे फुटबॉलसाठी आहे.
न्याय हवा, पारदर्शकता हवी आणि बेळगावच्या खेळाडूंना योग्य स्थान मिळालेच पाहिजे. अशा आणखीन अपडेट्ससाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.